धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅनला रहिवाशांचा तीव्र विरोध. ग्राउंड फ्लोअरवरील 72 घरांचं नियोजन मात्र दुसऱ्या ते तिसऱ्या मजल्यावरील हजारो रहिवाशांना अयोग्य ठरवलं. मुंबईतील 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण. बीएमसीने 5 जूनपर्यंत सर्व रस्ते उघडण्याचं आश्वासन दिलं. पावसापूर्वी काम संपणार असल्याची माहिती. ठाणे मुंबई प्रवाशांसाठी बेस्ट कडून आनंदाची बातमी. 1 जून पासून मंत्रालय ते भायखळा मार्गावर एसी बस सेवा सुरू होणार. सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेत चालणारी ही बस. वरळीतील समुद्रकिनारी ड्युप्लेक्स फ्लॅट 703 कोटींना विकला गेला. देशातील सर्वात महाग घरांची खरेदी. USV इंडियाच्या लीना तिवारी यांची खरेदीचा निर्णय. बॉम्बे हायकोर्टची BMCला झापड. KEM रुग्णालयातील जलभरावावर तात्काळ उपाययोजना करायचे आदेश. पावसाळ्यातील परिस्थितीवरही दिले निर्देश. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला ठाण्याचा रवी वर्मा देशद्रोहात अडकला. पाकिस्तानी युवतीला फेसबुकवरून दिली गुप्त माहिती. ATS कडून अटक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील नियमभंग प्रकरणी सरकार 2652 महिला कर्मचाऱ्यांकडून 3.58 कोटी रुपये वसूल करणार. गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. वाशी, नेरूळ, बेलापूरमधील गॅरेज दुकानांकडून फुटपाथवर अतिक्रमण. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ. महापालिकेच्या दुरुस्ती दरम्यान अडथळा. ईडी तपासात वसईतील मोठ्या प्रकरणातील अनधिकृत बांधकाम उघड. 19 नगर नियोजन कर्मचाऱ्यांची बदली. ठेकेदार व कर्मचाऱ्यांच्या घरी छापे व कोट्यावधींची वसुली. वाकोला येथे कॅब चालकाने 22 वर्षीय विद्यार्थिनीशी छेडछाड केली. पोलिसांनी CCTVच्या आधारे आरोपीला जोगेश्वरीहून अटक केली. महायुतीतील अजित पवार यांचा अपमान होत असल्याचा संजय राऊत यांचा दावा. भाजपाने भुजबळांना मंत्रिपद देताना पवारांना विचारले नाही. निर्णय एकतर्फी. खारेगाव पुलाच्या दुरुस्तीसाठी मुंब्रा बायपास शिळफाटा. डोंबिवली येथे मोठ्या वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी. कामावर जाणाऱ्यांचे हाल वाढले. मेट्रो 4च्या कामामुळे आजपासून 21 जून पर्यंत रात्री 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत घोडबंदर रोडवर अवघड वाहनांची वाहतूक बंद. पर्यायी मार्ग वापरावे. बदलत्या हवामानामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. महाराष्ट्रात सध्या 425 सक्रिय रुग्ण. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मुंबई पाकिस्तान जासूसी प्रकरणात आणखी एक अटक. कळवा येथून आरोपी अटकेत. गोपनीय माहिती शेअर केल्याचे आरोप. तपास यंत्रणा चौकशी करत आहे. अंधेरीतील कार्यालयात चोरी करणारे 3 आरोपी अटकेत. 1,70,000 रोकड लंपास. CCTVच्या आधारे आरोपींची ओळख पटली व रोकड हस्तगत. मुंबई विमानतळावर 7.5 कोटींचे कोकेन घेऊन प्रवास करणारा लायबेरियन नागरिक अटकेत. तपासात ड्रग्ज तस्करीचा मोठा जाळ उघडकीस आला. जोगेश्वरी विक्रोळी लिंकिंग रोडवर डंपरच्या धडकेने महिलेचा मृत्यू. अपघातानंतर चालक फरार. पोलिसांकडून तपास सुरू. मुंबईत सोन्या चांदीच्या दरात बदल. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,200 तर चांदी 99,900 वर पोहोचली. लग्नाच्या दिवशी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या वधूने वेळ वाचवण्यासाठी घेतला दुचाकीचा पर्याय. बाईकवर मंडपात पोहोचली वधू. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.